सध्या 3रा दिवस आहे आणि सध्याची अशी स्थिती आहे की फायरचा जो पीक पिरियड होता तो गेलेला आहे. आता आपलं 2 ते 3 गोष्टींवर लक्ष आहे. जो प्रोपेन टँक आहे, त्याच्यापासून फायरला कॉर्डन ऑफ करणे ते आम्ही आता सक्सेसफुली केलेलं आहे आणि फायर त्याच्यापासून साधारणतः 50 मीटरपेक्षा जास्त दुरीवर आहेत आणि जे प्रोपेन टँकचं जे प्रेशर आहे, ते आग लागल्यापासून पहिल्या दिवसापासून कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यासोबतच आपण 2 फायर टेंडर कूलिंग ऑफसाठी दिलेले आहेत. त्यामुळे तिथली रिस्क एक्सप्लोजनची ॲज ऑफ नाऊ तर नाहीये. तर माझं हे आव्हान राहील नागरिकांना की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. टेक्निकल टीम आहे त्यांनी क्लॅरिफाय केलेलं आहे की वर्स्ट केस सिनारिओमध्ये प्रोपेनच्या टँकचं जर एक्सप्लोजन होऊ शकत असेल तर ते 550 ते 750 मीटर एवढ्याच दूरपर्यंत होईल. याची खबरदारी घेऊन आम्ही 1 किलोमीटरपर्यंत पूर्ण एरिया कॉर्डन ऑफ केलेला आहे. हे प्रोपेन टँक बद्दल झालं आणि दुसरं फायरचं जे एस्केलेशन आहे ते काल रात्रीपासून आम्ही प्रयत्न करतोय आणि ते एस्केलेशन फायरचं आता सध्या तर थांबलेलं आहे आणि एक कंट्रोल्ड स्वरूपात फायर चालू आहे आणि आपले 12 फायर टेंडर काम करत आहेत आणि सिच्युएशन सध्या कंट्रोलमध्ये आहे. तर काल जे भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, तर कारण बेसिकली हे होतं की तो कच्चा माल तिथे ज्वलनशील होता, तो बाजूला करणं अपेक्षित होतं. किंवा काल जे निर्णय घेतले तुम्ही माती टाकायचे, ते पहिल्या दिवशी का नाही घेतले? काल एवढं लोकांमध्ये पॅनिक करण्याचं काय कारण होतं? एक असं झालं की कच्चा माल जो आहे तो खूप प्रमाणात आहे. तर मग आम्ही काल सकाळपासूनच 2 टीम कमीत कमी 12 ते 15 डंपर, 4 जेसीबी लावून तो कच्चा माल आम्ही जो फायर 3 तासांनी जिथं फायर येऊ शकते, त्यापासून एरियापासून आम्ही दूर केला आहे. जे फायरच्या एकदम कॉन्टॅक्टमध्ये तो नाही दूर करू शकलो, पण मग आता आपण फायरला कंट्रोल करू शकलेलो आहे. सर, कंपनी प्रशासनाकडून हवं तसं सहकार्य मिळालं नाही का? कारण असं देखील आहे की पहिल्या दिवशी जर तुम्हाला तसं सहकार्य मिळालं असतं, सर्व यंत्रणा उभी करून दिली असती कंपनी प्रशासनाने, कदाचित ही आग लवकर विझली असते. नाही, कंपनी प्रशासनानं सहकार्य करायचा प्रयत्न केला, पण काही वेळा पॅनिक मोडमुळे काही कामगार इथून निघून गेले. पण त्यानंतर आम्ही सर्व मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आता कंपनी प्रशासन पूर्ण सहकार्य करतंय आणि चालू आहे काम. कंपनीचे काही निग्लिजन्स समोर येते का? जे अग्निशमनच्या गाड्या जात नव्हत्या आणि एक मटेरियल जे आहे ज्याला आग लागत होती ते रस्त्यावरतीच होते आणि त्यामुळे आग जी आहे ती वाढत होती आणि गाड्या जात नव्हत्या, त्यामुळे 5-4 दिवसाचा हा काळ जो आहे तो लागला, असं काही समोर येत आहे का? नाही, आता सध्या आमची प्रायोरिटी फायरची फाईट करणे आहे आणि निग्लिजन्स किंवा काही बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी असेल त्याचं हे फायर झाल्यावर नक्कीच. मुळात तुमच्या गाड्या तिथे फायरच्या गाड्या जाण्याचाच जो अडथळा येत होता त्याच्यामुळे हा विलंब होतो. नाही, इनिशियली काही तास तसा प्रकार झाला, पण नंतर आम्ही हायड्रा लावून आणि कंपनीच्याच गाड्या लावून तो अडथळा दूर करण्यात आला. पण बाकी पूर्ण आता सध्या प्रायोरिटी आमची आग भिजवण्याकडे. 2.5 वर्षापूर्वी या कंपनीला आग लागली होती, पुन्हा ह्याच कंपनीत आग लागते. एवढं मोठं प्रदूषण होत आहे, एवढ्या लोकांचा जीव धोक्यात घातला जातोय. प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही का? इथे एवढं निग्लिजन्स त्यांचं दिसतंय डोळ्यासमोर आणि तुम्ही म्हणताय की आम्ही पहिलं फायर कंट्रोल करण्याचं काम करतोय. वारंवार त्या कंपनीत घडतंय ना, लोकांचे जीव धोक्यात घालताय ना. नक्कीच जे कंपनीचे जे क्लिअरन्सेस आहेत किंवा जे कंपनीचं ऑडिट झाले ते नक्कीच यानंतर चेक केलं जाईल फायर झाल्यानंतर. सर, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किती यंत्रणा काम करत होते? आगीवर अजूनही काम करतायत. बाहेरचे जे जिल्हे आहेत, ठाणे जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, तिथून फायर टेंडर आलेले आहेत. बार्कची टीम आलेली आहे, एनडीआरएफची टीम आहे, टेक्निकल जी पेट्रोलियम सेफ्टीची त्या सर्व टीम आहे आणि व्यवस्थित कोऑर्डिनेशन मध्ये काम चालू आहे. काल जेव्हा प्रोपेन गॅसचे टँक आहे लक्षात आलं, त्यानंतर काल रात्री अजून काही 2-3 नाही, परवा प्रोपेनची टँक आहे हे पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या तासापासून आम्हाला माहित होतं आणि आम्ही तेव्हापासूनच हे इन्शुअर करायचा प्रयत्न केला की प्रोपेनच्या टँक पर्यंत गेला नाही पाहिजे. आता पण 3 फायर टेंडर कंटिन्यू कूलिंग ऑफसाठी तिथं प्रोपेनच्या टँक जवळ आहे.